हॅलो नमस्कार. रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज मी सुक्का बोंबील बनवणार आहे. अगदी झटपट असा होतो आणि एक नंबर असा चवीचा सुक्का बोंबील बनवणार आहे. तर इथे मी ना सुकलेले बोंबील घेतलेले आहेत. जे छोटे छोटे बोंबील असतात ना ते घेतलेले आहेत. आणि हे ना आपण छान असे ह्याचं ना साफ करून घेऊयात व्यवस्थित आणि त्याचे तुकडे करून घेऊयात. ह्या पद्धतीने मी ना असे तुकडे करून घेतलेले आहेत. आता एक कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये ना आपण हे बोंबील आहेत ना भाजून घेऊयात. छान असं एकसारखं हलवत राहायचं म्हणजे सगळीकडून बोंबील आपले छान भाजले जातील. बोंबील चांगलं भाजून घ्यायचं आणि आपण आता एका ताटामध्ये काढून घेऊयात. आणि मी बोंबील धुण्यासाठी ना गरम पाणी केलेलं आहे बघू शकता. आणि हे बोंबील आहेत ना जे भाजलेले बोंबील आहेत ते आपण गरम पाण्यामध्ये टाकून देऊयात. आता इथे मी कढईमध्ये 2 पळी तेल टाकणार आहे. तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. आणि आपल्याला सुका बोंबील बनवायचा आहे त्याच्यामुळे मी कांदा आहे ना भरपूर असा टाकलेला आहे. कोणतीही सुकी मच्छी असेल ना त्यावेळेस कांदा भरपूर टाकायचा, छान आपली भाजी होते. बघू शकता कांदा छान असा आपला आहे ना भाजून घ्यायचा. त्याच्यामध्ये मी कढीपत्ता टाकणार आहे आणि लसूण घेतलेला आहे. लसूण असा उभा चिरून घेतलेला आहे बघू शकता. लसूण टाकणार आहे. छान असं परतून घेऊयात. 2 हिरवी मिरची टाकणार आहे. छान असं हे आपण आहे ना कांदा आपला आहे ना छान भाजून घ्यायचा. इथे मी एक टोमॅटो घेतलेला आहे आणि टोमॅटोची आहे ना प्युरी करून घेतलेली आहे मिक्सरला बघू शकता असं. आता आपण टोमॅटोची प्युरी टाकून घेऊयात. छान असं एकजीव करून घेऊयात. बघू शकता तुम्ही. मध्ये ना मीठ टाकूयात आपण म्हणजे टोमॅटो ना आपला छान असा पटकन शिजला जाईल. आणि चांगलं असं भाजून घेऊयात. इथे मी बोंबील आहेत ना आपले गरम पाण्यातून आहे ना काढून घेऊयात. बघू शकता गरम पाण्यामध्ये टाकले ना त्याच्यामुळे एकदम मऊ असे झालेले आहे सॉफ्ट असे. आणि 2 पाण्यांनी ना स्वच्छ आपण बोंबील धुवून घ्यायचे. बोंबील स्वच्छ असे धुवून घेतलेत. आपले इथं कांदा टोमॅटो हेही छान असं भाजलेलं आहे बघू शकता. तर ह्याच्यामध्ये आपण आहे ना सुके मसाले टाकूयात. अगदी मोजके मसाले आहेत. हळद आहे, गरम मसाला, मिरची पावडर आणि आपण घरी बनवलेली चटणी. हेही छान असं आपण 2 मिनिट परतून घेऊयात. ह्याच्यामध्ये आपण आता बोंबील टाकून घेऊयात. बोंबील टाकायचे छान असं हे पुन्हा आपण एकजीव व्यवस्थित असं करून घेऊयात. अगदी 2 ते 3 मिनिट आहे ना छान असं आपण हे परतून घेऊयात. छान असं परतून घ्यायचं. आणि इथे मी ना 1 ग्लास पाणी गरम करून घेतलेलं आहे. ते पाणी टाकायचं. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. चवीनुसार मीठ टाकूयात. छान असं शिजवून घेऊयात. मीडियम गॅस करायचा. झाकण ठेवून आहे ना 1-5 मिनिट आहे ना वाफ काढून घेऊयात. बघू शकता
खूप छान झालेला आहे आपला सुका बोंबील. आपल्याला हे सगळं पाणी आटवून घ्यायचं. झाकण ठेवून पुन्हा आम्ही 2 ते 3 मिनटं पाणी आपलं आटवून घेणार आहे. त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकूयात बारीक चिरून. व्यवस्थित असं मिक्स करूयात आणि झाकण ठेवून गॅस बंद करूयात. बघू शकता आपला झटकीपट असा सुका बोंबील झालेला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला तर चॅनेलला माझ्या लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.